आता फडणवीसांच्या एका महत्त्वाच्या राजकीय विधानाकडे वळूया। भाजपच्या बैठकीत त्यांनी शरद पवारांवर मराठा आरक्षणावरून गंभीर आरोप केलाय। तो म्हणजे शरद पवार आणि ठाकरेंना त्यांनी टार्गेट केले। समाजांना शरद पवारांनी झुंजवत ठेवायचं होतं। मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला असं फडणवीसांनी सांगितलं। ओबीसी आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मंडल आयोगाला त्या काळी ठाकरेंनी विरोध केल्याचं देखील फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितलं आणि त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर तोफ डागलेली। नागपूरमधील भाजपच्या बैठकीत फडणवीस बोलत होते। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला। इतिहास बघा, आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। मला तर आश्चर्य वाटतं ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात, कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते। ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये, कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोंड वर करून सांगताय